आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. मंडळी, मागील भागामध्ये आपण ऐकलं की माझी खूप वयस्कर माणसाबरोबर सुद्धा मैत्री होती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. त्यामध्ये कालच्या भागामध्ये आपण ऐकलं जी सुतार मंडळी होती, ती मी मामा म्हणत असं त्यांना, दोन जोडी आवळी जावळी, याविषयी यांच्याबद्दल मी बोललो, तुम्हाला त्यांच्याविषयी बोललो, काय सांगितलं. आता ही अशा पद्धतीनं माझी मैत्री म्हणजे केजमध्ये समजा व्यवसाय करत करत अशा गोष्टी, देवाचं बी करत होतो, धार्मिक वृत्ती असल्यामुळं अगर मला महाराज म्हणण्यामागं म्हणजे माझं बोलणं तशाच याचं असायचं. माझं फालतूपणाने कधी मी बोलत नसं कुणाला, असं काही टिंगल टवाळ्या असल्या काही करत नव्हतो मी. माझं बोलणं म्हणजे एक महाराजाला अनुकूल असे बोलणं असायचं, म्हणजे महाराज या व्यक्तीला, म्हणून ते लोक मला महाराज बी म्हणत असत. कारण मी कुठल्याही गोष्टीचा काही सल्ला असेल, काही असेल तर मी देत असं. पूर्वीपासून माझी सवय, लहानपणापासूनच सवय माझी. आणि मी लहानपणापासून, तुम्ही माझं आत्मकथन ऐकलं असेल तर मी लहानपणापासून हे शिवभक्तीमध्ये, देवधर्माच्या कार्यामध्ये पहिल्यापासून होतो. मला खूप म्हणजे खूप वर्षापासून ही सवय होती, मला आवड होती. म्हणून मी जास्त करून देवावर भरवसा ठेवत असे. ज्या ज्या वेळेस मी दुःखी होत असे, तुम्हाला तर कित्येक वेळेस सांगितलं की मी खूप ताणतणावामध्ये असेल, तेव्हा मी देवाचं नाव घेत असे, नाममंत्र करत असे, जपमंत्र करत, सर्व गोष्टी अशा करत असे आणि मी माझं दुःख नाहीसं करण्याचा प्रयत्न करत असे. ही माझी सवय होती. तर अशा पद्धतीनं माझं जीवन हे चांगल्या माणसाबरोबर जात होतं. नवनवीन काही गोष्टी शिकाय भेटत होत्या, हे चाललं होतं. आता मी थोडंसं गावाकडल्या गोष्टीबद्दल मी बोलतो. तर त्याच कालावधीमध्ये माझे वडील, तसे तर वडील खूप दिवसापासून आजारी होते, पण ते आजार पण दाखवत नव्हते, तसंच काम करायचे वगैरे, ही अशा गोष्टी चालू होतं. त्यांना TB होता, याचा उल्लेख मी केला नाही तुम्हाला, पण बऱ्याच वर्षापासून त्यांना TB होता. पण तो आजार कधी त्यांनी असं दाखवलं नाही, काही नाही. परंतु आम्ही 4-5 वर्षापूर्वी, तसं ती आजारी होती म्हणून बीडमध्ये दाखवलं, तर मोठ्या भावानं तिसरं दवाखाना वगैरे आम्ही कोर्स चालू केला होता त्यांना TB बद्दल. आता TB होण्याचं कारण बी कसं, त्यांचं खाणं पिणं वगैरे काही स्वतःला न काळजी घेण्याचं त्यांची पद्धत होती, कामावर सतत असण्यामुळे असे आजार. त्यांचं वय नव्हतं तेवढं. आता मी ही गोष्ट सांगायचं कारण काय, आपण खूप वेळा काय करतो, वयस्कर माणसाकडे दुर्लक्ष करतो. ते तसंच दुर्लक्ष माझं पण झालेलं होतं. माझ्या वडिलांकडे दुर्लक्ष थोडक्यात होतं. त्याला कारणं मी तसेच होते. आज जरी मी चांगल्या यानं सांगत असलो तरी माझी चूक सुद्धा मी सांगणार. तसं मी तर चुका माझ्या कधी लपवल्या नाहीत. मी जी काय चुका करतो ते पण सांगत असत. तर त्याचं कारण काय होतं की वडिलाला आजारपण, वडिलाला म्हणलं मी करतो तरी ते ऐकत पण नव्हते. आणि बरेचसे म्हातारे लोक ऐकत नाहीत आता सध्या, आपलंच खरं करतात. म्हातारपण म्हणजे बालपणासारखं असतं, फक्त ते वयस्कर दिसतात पण वागणूक त्यांची बालपणाचं, म्हणजे लहान लेकरासारखं करत असतात ते. बऱ्याच वेळेस वाटतं की असं का करतात हे एवढे असून, पण ते वयाचा आणि ते नैसर्गिक प्रकार आहे तो तो असो. तर वडील आजारी असायचे, काम थोडंफार दिवसभर, मी दिवसभर इकडे बाहेर असायचं, केजला असायचं, कामानिमित्त जायचं. आणि कधी बायको राहायची, कधी जायची. बायकोचं काही अवमेळच होता, म्हणजे काय तिला मनाला वाटलं की गेली माहेरला, म्हणजे असं असलं राहायचं असं म्हणजे. आणि मीही तेवढं काही एवढं लक्ष देत नव्हतो, कारण काय होतं, मी एकदा नवीन नवीन फक्त तिच्यावर खूप प्रेम केलं. खूप मी म्हणजे वाटायचं की मला कुणीतरी माझं सुखदुःख ऐकून घेणारे. पण
ते म्हणतात ना, नशिबात नसणाऱ्या गोष्टी कितीही प्रयत्न केला तरी त्या गोष्टी मिळत नसतात. हं? हा प्रकार होता. तर ते त्याच्यात समजा तुम्हाला मागील भागामध्ये बरंचसं ऐकलं, त्याच्यामुळं माझं मन बी एवढं काय आता तेवढं राहिलं नव्हतं की बाबा याला एवढं लाड वगैरे करावं असं. कारण कारण ते आई बाप्पाच्या तिकडल्या सहवासात राहिल्यामुळे, त्यांच्या संस्कारामुळे एक आत्मा मग काय जे असेल ते असेल, पण त्याच्यामध्ये खूप बदल झालेला होता. हं? खूप बदल झालेला होता ते. आणि तिला आता जाणेगाव म्हणजे गावाकडल्या लोकांच्या, खेड्यातल्या लोकांचं, बायांच्या ह्या सवयी झाल्या होत्या. त्याच्यामुळे मी बी एवढं काही लक्ष देत नव्हतो घरी बी आता. आणि आई वडील असायचं, पण वडिलांचा आजारपण आणि त्याच्यामध्ये माझ्या आई, मी तर पूर्वी सांगितलंय तुम्हाला की आई ही कडक लक्ष्मी, म्हणजे भांड कुदळ म्हणतात ना, तसा प्रकार होता. कारण छोट्या छोट्या गोष्टीवरून ती वाद घालायची. हां, आता ते आईला पण शुगरचं प्रमाण होतं, त्याच्यामुळं तर मला वारसा हक्कानं मला शुगर झालेली आहे. पण त्यावेळेस आम्हाला ते कळलं नव्हतं, कळत नव्हतं, मला बी कळत नव्हतं. तर आईचं आणि वडिलांचं सतत भांडण असायचं. एक दिवसही असा जात नव्हता की त्या दिवशी आईनं भांडण केलं नाही. अगर काहीतरी व्हायचंच कधी ना कधी. आता माझ्या डोळ्यामागं काय होत होतं काय मला माहीत नाही, कारण माझा प्रसंग फक्त सकाळ संध्याकाळची येत होता. आणि मग इकडे दिवसभरात बायकोबरोबर होतं होतं काय होतं, पण काय कुणी कुणाला, म्हणजे मी उशिरा यायचो, 7-8 वाजायचे संध्याकाळची, 8 बी 9 बी वाजायचे कधी कधी. आणि मी सायकलवरून येत असे संध्याकाळी वेळी. एकदा असंच तिथून मी 8-8:30 च्या नंतर मला उशीर झाला होता काहीतरी. तर मी आपलं सायकलीवर येत होतो. आणि काय झालं की पूर्वी कसं होतं, एवढ्या गाड्याचं वाहतूक नसायची संध्याकाळच्या वेळेस, आणि रोड पण कमी बारीकच होता. आता खूप चारपदरी झाला आहे ही जी मेन राज्यमार्ग तो, त्यावेळेस जरा कमी होता. आणि एका साईडने मी आपलं माझ्या माझ्या साईडने सायकलवर येत होतो. रात्रीची वेळ 9:30-10 असेल कदाचित. दम्माने आपलं निघालो होतो. आणि अचानक नवीन एक बार झालं होतं. म्हणजे काय, दारूचं ते दुकान, हॉटेल, त्या पाण्याच्या टाकीवर म्हणतात आमच्या इकडे, तिथं. तर ती काही पिदाडे होते लोक, 2-3 जण. काय मला त्या अंधारात, नेमका माझ्या साईड अंधारात, माझी साईड डाव्या साईडनं माझं मी चाललो होतो, पण ती 2-4 जणांचं टोळकं, मी उताराला लागलेलो होतो सायकलवरून, आणि ते टोळकं अचानक पुढे आलं. मला ते पूर्ण एक गाडी आल्यामुळं काही दिसलं नाही. ते 2-3 जण होते काही ते बहुतेक. आणि हातात हात घालून डुलत डुलत चालले होते. आणि समोरून सायकल बी दिसणार. आणि ती मला समोरून गाडी आल्यामुळे माझ्या डोळ्यावर लाईट पडला. आणि मी आता संध्याकाळी उशीर झाल्यामुळे सनमध्ये निघालो होतो. उतारला सायकल होती, न पायंडल मारता बी सायकल सनाट चाललेली होती. आणि अचानक ते 3 जणांचे एकाला एक हात धरले होते का काही, बरोबर त्यांच्यातमध्ये सायकल घुसली. मला डंकीने, मी ज्यावेळेस खाली पडलो आणि ते माणसं बी पडले, त्यावेळेस मला कळलं की ही माणसं होती इथं म्हणून. मग आता एक पिदळ धारा धारा धाधा धाधा. मी आता कसं, मी तसंच सायकलीवर परत बसलो. नेट धन 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 जवळ उतार होता तोवर सायकल पळाली. ही माझ्या महागं लागली पिळ्या. त्यांना पिलेल्यामुळं मग काही त्यांना काही माझ्या महागं लागताही नाही गेलं. पण मी महागं बघितलंच नाही. आहे संदेशीनं सायकल घेऊन निघालो. पण चढायला लागल्यानंतर सायकल कुठं चलती. मला भीती वाटायला लागली की आता ही लोक जर गाड्या घेऊन मागं लागले काय आपल्याला, तर गाठलं तर नक्कीच मार खावा लागते आपल्याला. म्हणून मी काय केलं, चढायला लागले की मी उचलली सायकल. आणि पिकं होते त्यावेळेस, रात्रीची वेळ होती, मला वाटते दसरा असं काहीतरी, म्हणजे पण पिकं चांगले उंच उंच होते. मी सायकल अशी डोक्यावर अशी वरी धरली, अशी वरी, हां, आणि धडक पिकामध्ये घुसलो. त्यांनी मग मला माहिती आहे ही पुढे सरळ रोडने जाते, आणि मी आपलं मध्ये पिकात घुसलो. आणि पिकात घुसून म्हणजे माझा गावाचा निटुबा धरला. आणि आडरांनी त्या पिकामधून सायकल कुठं चालवी, त्या अंधारात काय कळतंय. मी वरी अशी धरली सायकल, अशी वरी डोक्यामध्ये. पण तुम्हाला ही गोष्ट सांगायची का माहिती आहे का, माणसाला ताकद कशी येते. जर माणसाला भीती निर्माण, अगर कुठलं तरी एक मनावर असं ना, माणूस काही करू शकतो, पर्वत सुद्धा उचलू शकतो. ही त्याच्या मागचं कारण सांगतो. आला असंच माणूस, विचार करा तुम्ही,
आडरान आणि पिकामधून रात्रीच्या वेळी न भिना भीत धड 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 असं पिकातून कुठले बांध एक अंदाज काढून सायकल अशी धरून, कारण अशी चलिता येत नव्हती आणि पिकातून एक थोडीच पट्टी कसं चालायचं, फक्त अंदाज, गावाचा अंदाज असा काढला हा. आणि त्याच्या अशी वरी धरून न खाली टेकवता गावापर्यंत उचलून आणली. तशीच आडराणी रोडने तर नाही, आडराणी आणि कसा आलो काय आलो घामा करत झालो. बघितलं का ऊर्जा कशी माणसाला येते. आणि अशा पद्धतीनं मी सायकल आलो पटपट घरी, म्हणजे असं आणून टाकली की लगेच मध्ये सायकल ढकलणं, लगेच दरवाजा लावून टाकणं. की म्हातारी म्हणजे आई बी म्हणली काय अचानक, म्हणजे पोरांना गडबडी साखळून लगेच दरवाजा खटकीन लावला काही तरी. ते आपलं झोपलेले आपले, त्यांनी काही एवढं लक्ष दिलं नाही. पण बायकोनं बघितलं मी घामागरज झालेलो आहे. म्हणजे काय झालं काय नाही. पण माझं छातीत धक धक. मला काय वाटायलं, मला वाटायलं की ही लोक आपला पाठलाग करून आले तर, कारण लय लोक पडले होते. म्हणजे सायकल दोन्ही असं त्याच्यामध्ये दोन थाड डिझेल मागं ठाण उताना पडलं होतं बहुतेक. त्याच्यामुळे म्हणलं नक्कीच आपल्याला, म्हणून मी मग आणि काय झालं काय नाही, मी तिला काय नाही शांत लगेच पाणी घेतलं, अंगावर केल्याने केलं, जरा शांत झालं. सारखं धडधड 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 व्हायला लागलं. काय होतं काही नाही की, कारण लई लागलं असणारे म्हटलं होते. आता ती चूक माझी नव्हती, चूक त्यांचीच होती. ती माझ्या साईडने आले होते आणि मला ते दिसले नाहीत. मी संकेत निघालेलो होतो. पण मग काय करते, काय नाही. ते आता ते बायकोला बी एवढी काय क्यू द्यायची, एवढी काय तिला बी काय कळणार पैकी, फक्त काय झालं काय नाही विचारलं, मी काही नाही सांगितलं. पण मला रात्रभर झोपच आली नाही. म्हणलं काय होते. मग सायकल काढलीच नाही दुसऱ्या दिवशी, तशीच ठेवली. मग मी तसंच आपलं गाडीनं कोंबेपळच्या रिक्षानं वगैरे जायचं ठरविलं. मग बरेच जण म्हणले सायकल कसं काय आणली नाही, काही नाही सायकल आणली. तर मी बरेच दिवस सायकल काढली होती. कारण सायकल काय होते, माझ्या सायकलला लाईट होती, ती अशी डायनामाची लाईट असल्यामुळे ती ओळखा येत होती सायकल माझी. कुणी जर बघितलेली असेल म्हटलं तर म्हणलं हीच सायकल रात्री होती, असं जर झालं तर. म्हणून मी सायकल बरेच दिवस काढली नाही. मी आपलं रिक्षानं जायचो. ही बायको म्हणाली घरी सायकल का नेत नाही, सायकल का घेऊन जात नाही. त्यांना काय डोंबलं, फक्त बायकोला म्हणलं की मला असं असं झालंय रात्री. एकदा सांगितलं मी असं असं झालं माझ्याकडून, म्हणजे माझी चूक नाही पण झालं. तर असं चाललं होतं. पण तेवढ्यामध्ये माझ्या आता मेन मुद्दा राहिला वडिलांचा आजारपणाचा. ती चालूमध्ये घटना आली ना, ते त्याच वेळेसची. तर वडील आजारी होते आणि घरी भांडण, याच्यामुळे वडील खात नसत काही नसतं. मग मला वेळ बी भेटत नव्हतं त्यांच्याकडे लक्ष द्यायला. माणसाकडे म्हणजे सांगायचं आहे काय की वडीलधारी मंडळी अगर वयस्कर माणसाकडे लक्ष न दिल्यामुळे काय होतं हे सांगायचं आहे मला याच्यातून. आणि ही बायको 1-2-3 वेळेस म्हणली बाप्पाला दवाखान्यात घेऊन जा म्हणली, लय दुखायला लागले बाप्पाचं, असं बायकोनं पण सांगितलं होतं. पण मी सुद्धा एवढं पाहिजे तर नाही म्हणलं तर नाही व्हायचं. मी माझ्या कामाला जायचं. कारण त्यांनी चला म्हटलं तर ती येत नसत. मग हे चाललं. एक दिवस असा आला, असं तसंच चाललं होतं. मग दुखायला, मग आमची एक चुलत बहीण आहे ते येऊन गेले. असे दुखण्यातच होते. पण दवाखाना मीही करू शकलो नाही. आज त्याचं मला दुःख वाटतं, मला ताण येतो त्या गोष्टीचा अजून बी आठवण आल्यानंतर. की काय आपण बघा ना, म्हणणं माणसाला धून कशी चढती. बायकोनं सांगितलं होतं की दवाखान्यात घेण्यात जा असं डोले दुखतंय, कारण ती दिवसभर असायची ना. तर आपण दुर्लक्ष केलं मी. पण एका दिवशी बायको म्हणली दवाखान्यात, आणि म्हणली काय खरं दिसा नाही. आमच्या बायकोला लय कळत येत असलं. म्हणले बाप्पाचं काही खरं नाही, पण तुमच्या भावाला सांगा म्हणले, नाही तर दवाखान्यात कुठं अंबाजोगायला कुठं तरी घेऊन जाऊ त्यांना म्हणले.
म्हणून मी म्हणलं बरं ठीक आहे, मी आज उद्याच्याला निघू म्हणलं. पण आजच्या दिवस मी जातो म्हणलं केजला. मी लोकांना काम सांगितलं, मी येतो म्हणलं जाऊन, म्हणजे असं करतो कामाचे नियोजन लावून येतो म्हणलं महागारी. आणि हो म्हणजे हो गेलो. आणि म्हणलं अगोदर भावाला फोन करावा. आता फोन त्यावेळेस मोबाईल नव्हते, मग ते घरचे फोन होते ना, ते आपल्या लाईनवरले फोन. तर मग दुकानामधून लावला फोन. त्याच्याकडे भावाकडे बी घराचा फोन होता. मग मी लावला इकडून फोन. म्हणलं अरे लय बाप्पाचं दुखायलंय म्हटलं, दवाखान्यात न्यावं लागतंय. म्हणजे मला सांगितलं होतं घरी येऊन बी की त्यांना फोन करा, बोलून घ्या, कारण लय दुखायले. म्हणलं दवाखान्यात न्यावं लागतंय. मग ती भाऊ काय म्हणतो मला तिकडून की तू ने जा दवाखान्यात, मला लय काम आहे म्हणला, मला काही येता येणार नाही. आता दवाखान्यात आता मी माझ्या पद्धतीनं तयारीत न्यायचं असं चाललं होतं. पण तेवढ्यामध्येच काही वेळानंतर मलाच केजमध्येच निरोप आला काहीतरी की वारले मग बाप्पा. मग ती काय तिथून पुढे समजा आलो झालं. फक्त एकच दुःख वाटलं की आपण निष्काळजीपणा करतो. हे माझ्याकडून पण चूक झाली. आणि चूक होण्याचं कारण म्हणजे माझी परिस्थिती पण नव्हती. मध्ये जरी काम करत असलो तरी मी कर्जबाजारी होतो. अलग लक्षात, मी तुम्हाला याच्या अगोदर कर्जबाजारी लोकांचे पैसे देणं ही आणि कर्ज कशामुळे झालं ही मधले तुम्हाला प्रकरण सांगितले. लग्नाचे ह्या लोक भावाचे लग्न, ह्या लग्नाचे त्याचे घर बांधण्याचे, हे माझ्यावर कर्ज होतं. त्या कर्ज फेडण्यासाठी मला काम करावं लागत होतं. माझी परिस्थिती नव्हती की तेवढं हे करायसारखी. कारण आणि त्या हायगई वाईट वाटतं त्या गोष्टीची, आपण म्हणजे करू शकलो नाही त्यांचे दवाखाने. पण ज्याची परिस्थिती होती ना, कुठेतरी अजून मन खातं. आता भावाची परिस्थिती खूप चांगली होती. दररोज 1000-2000 रुपये मिळवणार त्यावेळेसची. तर तो त्याच्याकडे चांगली परिस्थिती असताना तो माणूस मग म्हणला ठीक आहे, मी पैसे पाठवतो, अगर काही करतो तू कर, अगर येऊन जाणे. आधीपासून बी बोलत होत ना, आजारीत म्हणून. पण तो आला नाही. त्याची परिस्थिती, मग मला आठवण व्हायला लागली की ज्या आईबापांनी त्याच्या शिक्षणावर खर्च केला, एवढं लहानापासून शिकवलं. मला तर शिकवलं, तुम्हाला तर माझ्या स्टोऱ्या माहीतच आहेत. मला कोणी शिकवलेलं नव्हतं, काही नव्हतं. माझ्या पद्धतीने मी काम करून शिकत गेलो. मी माझ्या ह्याच्यावर शिकलो. त्याच्यामुळे ह्यांचे काही उपकार नव्हते. आईवडिलांनी फक्त जन्म दिला एवढाच उपकार होते त्यांची. बाकीचे त्यांनी काही केलेलं नव्हतं. हे तुम्हाला माहीतच आहे, मागील भागामध्ये ऐकलं बी तुम्ही. पण तसं नव्हतं भावाच्या बाबतीत. तसं नव्हतं. भावाला खूप खर्च केला होता शिक्षणासाठी. त्याला लहानपणापासून खर्च होतो, तो बाहेर ठेवला होता सगळ्या गोष्टी. मग त्यांचं कर्तव्य ना, कर्तव्य. आता माझं कर्तव्य मी जेवढा करायचं तेवढा प्रयत्न करतो. माझ्या परिस्थिती अनुसार मी करत राहिलो. परंतु तुम्हाला या गोष्टी का सांगायलो की खूप लोक आपल्या मुलांसाठी शिकवतात, अमुक गोष्टी करतात, खर्च करतात, पण मुलं पुढे त्यांचं करू शकत नाही. आईवडिलाचं पैसा असताना सुद्धा हेच गोष्ट माझ्या बाबतीत म्हणजे भावाच्या बाबतीत झाली. भावावर आईवडिलांनी खूप खर्च केला. आईनं तिकडे जमिनीचं विकून त्याचं घर बांधायला दिलं, सगळं त्यांच्यासाठी केलं. पण निव्वळ दवाखाना न करू शकल्यामुळे वडील गेले निष्काळजीपणामुळे. ही गोष्ट मला लागली, कारण मला कुठेतरी दुःख वाटायलं की माझी परिस्थिती नव्हती तशी तेवढी. पण ज्याची परिस्थिती, ज्याच्यासाठी केलं त्या व्यक्तीनं तरी करायला पाहिजे होतं ना. पण असो झालं, ते वारले. मग ते आला तिकडून. मग मला म्हणलं काम आहे. मग त्यावेळेस मग आला दुपारपर्यंत लगे आला. मग झालं, ते आणलं. हो खर्च आमच्यात 3 दिवसातच कार्यक्रम असतो सगळा. ते केलं. मग ते जेवण आपण, मग आता काय पुढचे. आता मी शॉर्टकट म्हणजे जास्त लांबवत नाही तुम्हाला. मग भाऊ आला
झालं आमचं विधी, ती काय अंत्यविधी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. मग झाल्यानंतर भावानं काय करावं लागत असतं, जे आमचं नियमितपणाचं दुकान होतं, किराणा दुकान, जे आम्ही आणत होतो माल वगैरे, त्या दुकानावर माझ्या नावाने उधारी केली. ही जी कार्यक्रमाला जी लागतं ना आमच्या तिसऱ्या दिवशी जेवणा वगैरे अशा गोष्टी काय, ती तिथं माझ्या नावाने किराणा दुकानावर उधारी केली. हे ऐकायसारखी गोष्ट आहे. केली ही मला माहीत नाही. हं? केली उधारी आणि मी त्याने आणलं सामान, सगळं झालं, ती विधी झाला, अमुक झालं. पुन्हा दुसऱ्या ते आमच्या 10 दिवसाच्या त्या बी तिथंच केलं, उधारी केली ती बरेचशी. आणि मग कालांतरी मला वाटलं भावानं आणलेले सामान हे माझ्या डोक्यात पण नाही, काही माहीत नाही. आपलं म्हणलं भावानं तेवढं खर्च केला, आता काय, कारण सगळ्या लोकांचं, गावातल्या बी लोकांचं भावाची म्हणजे परिस्थिती चांगली म्हणून तीच सगळं करायला लागलाय. त्याचे दोस्त काम सगळे, माझं काय खरं आहे. मी झोड आहे, दरिद्री, पाहुण्याराळ्यात दरिद्री, भावात दरिद्री, सगळीकडे दरिद्री माणूस आहे, याचं काही खरं नाही. त्याच्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन बी लोकांचा माझ्याकडे, की ह्याच्याकडे कुठं रुपये आहे ना, काय खर्च करा, सगळं भाऊ करतोय त्याचा, ही जी खर्च करायला ती. आम्ही मिंद्या कुत्र्यावानी आमलं चाललं, आम्हाला किंमत नाही. सगळ्यात म्हणजे मोठ्या जेवणात सगळे खर्च सगळे झाले. आणि काही दिवस गेले, काय महिना 1.5 महिने गेल्यानंतर, ज्या गल्लीतून मी सारखं वागत होतो, माझी गल्लीच होती, फोटो स्टुडिओ त्याच गल्लीत होता. आणि तिथून मग ती जो किराणा दुकानदार आहे चित्रवार म्हणून होते, सतीश चित्रवार, ते पण वारले आत्ता. त्यांनी मला एक दिवशी, मी त्यांच्यात घरगुती माल आणायला गेलो, म्हणजे सामान आणायला काहीतरी गेलो, घरचं का दुकानाचं काहीतरी अगरबत्तीचा पुडा कशाला तरी, तर म्हणले गिरी, म्हणलं काय, बोला काका. अरे ते मध्ये भावानं सामान नेले कार्यक्रमाला, काही तू भेट घेतली नाही माझी, काय झालं, किती झालं. म्हणलं कधी नेलं. म्हणले ती मग तुझे वडील वारले होते त्यावेळेस नेलं नाही का म्हणले सामान. म्हणलं मग पैसे दिले नाहीत का. नाही म्हणले, तुझ्या नावावर आहे म्हणले. बरं म्हणलं किती या, अमुक अमुक आहे. बघितला आकडा. म्हणलं काका, मी तुमचे पैसे देतो, मी बुडवणार नाही म्हणलं. काय हे मला माहीत बी नव्हतं, पण एवढंच एक तुम्हाला विनंती करतो म्हणलं, की मी जसे येईन ना तसे पैसे देतो तुम्हाला, 100 जसं येते तसे मी देतो. कारण माझी परिस्थिती सध्या नाही म्हणलं तशी द्या, पण मी तुमचे पैसे ठेवणार नाही. नाही तुला कुठं म्हणजे मी कल्पना दिलो रे म्हणले, तर तुला कुठं मागालो मी. ते समजदार होता ना. आता खूप आमच्या लहानपणापासूनचा दुकानदार आमचा, ते किराणा दुकान माल हे तिथूनच आणत होतं, त्याच्यामुळे ते समजून घेतलं. म्हणले मला वाटलं भावानं नेलं की असं, नाही म्हणले तुझ्या नावावर नेलं. म्हणलं असू द्या, मी देतो म्हणलं, वडिलांना नेलंय ना, वडिलाच्या कार्यक्रमाला देतो म्हणलं, माझं कर्तव्य मी करतो. फक्त मला जसे तुला काही म्हणत ना, तुला जेव्हा द्यायचे तेव्हा दे, फक्त मी सांगितलं तुला बरोबर. आणि ही एक पडलं माझ्या बोकांडी रोज. नाही पण मला त्याचं काही नाही. मी मग त्या चित्रकर काकाला मी कसं करायचं, जसं माझ्याकडे येतील ना पैसे 8 दिवसाला 200 400 500 म्हणजे असं देत राहिलो मी. काय जे असेल तसं मला एवढं जसं येतं तसं जमा करून घ्या. तर एवढं सांगायचं आहे तुम्हाला, की मोठं माणसं आपली एवढी सुद्धा जाणीव ठेवत नाही, की आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे, सगळं केलंय आपण. बापाच्या अंत्यविधीला वगैरे खर्च झालेला, ती खर्च सुद्धा माणसं अर्धा वाटून घ्यायचं सांगते. म्हणजे मला याची परिस्थिती का देऊन टाकायची, मला पुन्हा मागण्याची. ह्या अशा वाईट नातलग लोक एवढे वाईट वागले माझ्याशी की सांगायचं खरं. पण मला काहीतरी दुःख, उलट मला पुण्याचं काम आहे ते. माझ्या वडिलाच्या ह्याला तेवढा तरी माझा हातभार, दवाखान्याला नाही करू शकलो तर हे तरी करू, माझ्या हातानं झालं दान, मग त्याचं नाही दुःख. पण एक सांगायला तुम्हाला अशा पद्धतीनं पाहिलं. मग मी पुढच्या मग डोक्यातच घेतलं. पण गावामध्ये सगळं कसं काय केलं, की मोठ्या भावानं सगळं केलं, मोठ्या भावानं केलं, ह्याचं काय खरं आहे.
पण मोठ्या भावानं अंधारामध्ये काय गाफीलपणा केला हे माहीत असतं का कुणाला? दिसतं तसं नसतं. पुन्हा आमच्या बोकांडीवरती कर्ज झालं चालू. पहिलं फेडतोय का नाही तर हे चालू दुसरं. हे असंच माझं जीवन. करायचं फेडीत चालायचं, करायले दुसरे चाललंय. आणि यातच समाधानी राहायचा प्रयत्न करायचा. ताण आला, नामस्मरण करणे, जप करायचं. काय नाही, वाट्याने बी मी केजमधून सायकलवर टाकली. 10 किलोमीटर घरी जायचं म्हणजे सायकलवर अंधारात, तर मी वाट्याने जप म्हणत जायचं. दुसरं कुणी नाही आपल्याला. आता देवाशिवाय कुणी नाही. देव जसा ठेवील तसं राहायचं. जे आयुष्य आहे ते आयुष्य असंच करायचं. कारण घरी बघितलं ते आता आईचं ते झालं. आईचं चालू झालं. आईबरोबर मी भांडणं मी केली. म्हणलं तुझ्या असल्या वागण्यामुळं लवकर वडील गेले, त्यांचं काय वय होतं का म्हटलं. हे तुम्ही असं भांडणं करा म्हणजे किरकिरे करता असं. मग बायको तरी म्हणजे असं म्हणजे कुठं म्हणजे सुख नावाचं म्हणजे माझ्या बाबतीमध्ये सुख 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 म्हणतात ना, हे सुख नाही लाभलं. फक्त दाखवत असं मी समाधानी म्हणून. कुठेतरी आपण समजा बायकोनं तरी म्हणलं की ह्या माणसातलं किंवा कसं चौकण्याला कुणी नाही. ही माणूस पहिल्यापासून आहे ना सगळं आपल्याला सांगितलं की मला नाही, मला अग्र असं मायाचं कुणी भेटलं नाही. कमीत कमी बायकोनं तरी आता समजायसारखी तिनं सुद्धा म्हणजे समजून घ्यायचा प्रयत्न नाही करायचा. आईचं आता तर कुणीच नाही, सगळेच गेली. मग मला काय पर्याय सापडला? देव करणं, देवाचं करणं. काही माहीत नसतं. मी सकाळी इकडून घरी येऊन पूजा अर्चा करायची, जायचं आपलं तिकडं केजला. तिथं एक शनी मंदिर होतं. शनी मंदिराकडे का मंगळापेठच्या इकडे बाजूला शनी मंदिर, त्या मंदिरात जायचं. शनिवार तर रेग्युलर माझं जाणं असायचं. पण का जायचं आपलं दुःखामध्ये. बघा लाईट सुद्धा गेली. दुःखामध्ये मी सतत बहाई करत गेलो. आणि माणसाला दुःख असल्याशिवाय माणूस देवदेव करत नाही, एवढं लक्षात घ्यायचं. तुम्हाला सांगायचं म्हणजे माणूस चांगलं जर असलं ना, माणूस देवाच्या नादी लागत नाही. आणि याचं कारण म्हणजे मला हा संघर्ष, दुःख अशा गोष्टी दिल्यामुळे मी देवदेव करायला लागलो. जास्त जसं जसं मला दुःखात वाढ होत गेली तसं तर आपल्या मुळात दुःखाचं म्हणजे काही ना काही ताण संघर्ष आला ना. जसं जसं संघर्ष वाढत गेला तसं तसं माझं जास्त देवाशी जवळीक होत गेली. म्हणून मी म्हणतो, ज्याला देवदेव करायचं त्यानं दुःख त्याला देवानं द्यायलाच पाहिजे. दुःख असल्याशिवाय देवदेव माणूस करत नाही. बघा तुम्ही चांगलं असलेच कोण करायला हो, कोण देवाच्या नादी लागायला चांगलं असले असं. आता समजा मला सगळ्या गोष्टी सगळ्या जिथल्या इथं आहेत, सगळ्या गोष्टी इकडे, पण आता नाद लागला ना देवाचा. संघर्ष जीवनाचा याचा अर्थ काय? संघर्ष होता म्हणून मी शिवभक्तीचा नाद लागला. लक्षात घ्यायचं. देव देव कधी माणूस करतो? ज्या वेळेस माणसावर दुःखाचा डोंगर कोसळतो, सतत दुःख असतं, त्यावेळेस माणूस देवदेव करायला लागतो. ही माझ्या अनुभवातून सांगतोय मी. म्हणून तुम्हाला जे आज महाराज दिसतो केवळ अशा दुःखातून असल्यामुळं मी जास्त ह्याच्यात, कारण मला ह्याच्या प्रापंचिक कुठल्या ह्याच्यामध्ये सुख समाधान कुठं लाभलं नाही, लाभत नाही, म्हणून मी जास्त इकडे वळत गेलो. पण कमी वयामध्येच वळत गेलो. आता तर मला काही वाटत नाही हो, मी तुम्हाला तुमचे दुःख नाहीसं करायला बसलेलो आहे आता. कारण मी एक अनुभव घेतला या गोष्टीचा. असे कितीतरी अनुभव आहेत. अजून कुठं, अजून ही तर सुरुवात आहे. तुम्हाला अजून खूप काही ऐकायचं आहे, पण पुढील भागामध्ये. तर तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधान राहा. लाईट गेलाय म्हणून सांगतोय तुम्हाला.